ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। लोकशाही रामभाऊ साठेंचा विजय असो। लोकशाही रामभाऊ साठेंचा विजय असो। माझे उमाजी नायकांचा विजय असो। माझे उमाजी नायकांचा विजय असो। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। संत रविदास महाराजांचा विजय असो। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा विजय असो। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा विजय असो। संजय भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भैयासाहेब, आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपण एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करताय। काय विषय नेमका, कुठल्या विषयासंदर्भात आपण आंदोलन करताय या ठिकाणी? आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं इंदापूर तहसील कचेरीच्या समोर जे बिहार राज्यामध्ये बौद्धगया या ठिकाणी महाबोधी महाविहार हे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये ते विहार आहे आणि जे बौद्धांचं त्या ठिकाणी जे पवित्र स्थळ असं त्या ठिकाणी मानलं जातं। आणि खरं तर आज आपण या देशामध्ये म्हणण्याऐवजी जगामध्ये आज ते विहार त्या ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं म्हणून जगभरामध्ये आंदोलनं सुरू आहेत। आम्ही काल परवा आज पाहत आलो की आज अमेरिकेमध्ये सुद्धा संसदेवर त्या ठिकाणी सुद्धा मोर्चा निघालेला आहे की ते महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामधून बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं। आज आपण बघतोय की देशामध्ये तर मोठ्या प्रमाणावरती ते आंदोलन आता उभं राहिलेलं आहे आणि सुरू झालेलं आहे। तर शासनाने त्याची गांभीर्याने दखल त्या गोष्टीची घेतली पाहिजे, परंतु तसं न होता पाठीमागे बौद्ध भिक्खूंना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। ती ज्यांनी मारहाण केली त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे। जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनीच आपल्याला सांगितलंय की आपल्यावरती अन्याय सहन आपण नाही केला पाहिजे आणि जर अशा पद्धतीने हे जर का अन्याय आमच्यावरती करणार असतील तर आम्ही स्वस्थ बसू शकत नाही। फक्त आम्ही आता लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन उभी करून ते महाबोधी महाविहार आम्ही आमच्या ताब्यामध्ये मागतोय। आपण जर का पाहिलं तर या देशामध्ये प्रत्येक धर्माची जी काही मंदिर आहेत, जी स्थळ आहेत, ते प्रत्येक धर्माच्या ताब्यामध्ये आहे। एकमेव उदाहरण हे बौद्धगयेचं असेल की महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक नावाला 2-4 बौद्ध त्या ठिकाणी घेतले जातात आणि बाकीचे सगळे कमिटीमध्ये त्या ठिकाणी ब्राह्मण आहेत। त्याच्यामध्ये कलेक्टर त्या ठिकाणी त्या समितीचा अध्यक्ष केलाय। म्हणजे याच्या माध्यमातून हा अन्याय आमच्यावरती त्या ठिकाणी सुरू आहे, तो अन्याय यापुढे आम्ही सहन करणार नाही म्हणून हे देशभरामध्ये हे आंदोलन आता उभं राहिलेलं आहे। आणि जसे ज्या पद्धतीनं प्रत्येक धर्माची धार्मिक स्थळं ज्यांच्या ताब्यात आहेत त्याच पद्धतीनं हे आमचं बौद्धगयाचं महाबोधी विहार हे सुद्धा बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आज आम्ही घेतलेली आहे। आणि त्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हे राज्यभरामध्ये आंदोलन करायला मी सगळ्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत। उद्यापासून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी तहसीलदार असतील, ज्या ठिकाणी कलेक्टर असतील त्या ठिकाणी निवेदनं देण्यासाठी मी तशा पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्षांना सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। दुसरा एक मुद्दा या ठिकाणी असा होता की आपल्या जवळच या इंदापूर पासून जवळ एक अवसरी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी अंदाजे 300 ते 350 एकर जमीन गायरान जमीन त्या ठिकाणी आहे। परंतु गट नंबर 19 त्यामध्ये काही दलित बांधव त्या ठिकाणी काही राहत आहेत आणि काही जणांची त्या ठिकाणी थोडीफार वहिवाट त्या ठिकाणी सुरू आहे। एक जाणीवपूर्वक त्यांच्यावरती अन्याय त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी
सौर ऊर्जेचा प्रकल्प त्याच गटावरती उभा करण्याचा काही जणांनी त्या ठिकाणी ठरवलेला आहे. त्या ठिकाणची काही ते दलित बांधव आहेत ते मला भेटले की अशा अशा ठिकाणी आमच्यावरती अन्याय व्हायला लागलाय आणि म्हणून त्या ठिकाणी तो एक विषय आज आम्ही या ठिकाणी घेतलाय की त्या गटावरचं जे काही सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे तो तात्काळ आहे या परिस्थितीला, म्हणजे अजून तिथं काही केलं नाही, परंतु माझं त्यांना सांगणं आहे की बाबांनो पुढचा संघर्ष टाळायचा असेल तर ते त्या ठिकाणचा प्रकल्प आपण रद्द करा. कारण ज्या ज्या ठिकाणी आंदोलनामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष येतो त्या ठिकाणी थांबावंच लागतंय समोरच्याला. म्हणून त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही तो अन्याय त्यांच्यावरती करू नका. त्या ठिकाणी मी प्रकल्प तो होऊ देणार नाही. जर करायचीच जर तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणचं असणारं गायरान जे काय मग 300-350 एकर असेल त्या सगळ्या गटावरती तुम्हाला करावं लागेल, परंतु जाणीवपूर्वक त्यांच्यावर जर अन्याय करणार असेल तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष स्वस्त बसणार नाही आणि त्या ठिकाणी तो प्रकल्प होऊ देणार नाही. आणि त्या सगळ्या बौद्ध बांधवांच्या पाठीशी मी स्वतः खंबीरपणे उभा राहणार आहे. त्यामुळं तिथल्या स्थानिक बांधवांनी काही घाबरून जायची काही कारण नाही. जर आपल्यावर कोणी अन्याय करणार असेल तर आपण त्यासाठी खंबीर आहोत. त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, कशा पद्धतीने थांबवायचं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण कोणीही चिंता त्या बाबतीमध्ये करू नका. म्हणून आज प्रथमदर्शनी आम्ही पहिल्यांदा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी घेतलेलं आहे. परंतु यापुढे जर काही त्यांनी पुढे अजून काही जर करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाची आंदोलनं त्या ठिकाणी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. भैयासाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कोरटकरांना कोल्हापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला, याकडे आपण कसं पाहतो? कसं आहे की आज जर का महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघितली तर महापुरुषांच्या विषयी जी काही वक्तव्य करून या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, मला असं वाटतं की या शासनाने जे अशी वक्तव्य करणारी लोक आहेत, मला वाटतं त्यांना काहीतरी परवा तेलंगणामध्ये अटक झाली आणि आज त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयाने मला वाटतं जामीन दिला अशी माहिती आत्ताच आम्हाला मिळाली. खरं तर ह्या अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ती खरंच अशी लोक ठिसून काढली पाहिजेत. कारण महापुरुषांच्या विषयी अशी वक्तव्य करताना त्यांना जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की या महापुरुषांनी स्वतःसाठी कामं केली नाहीत, सर्व धर्मांसाठी कामं केलेली आहेत, परंतु जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जातात की त्याच्यामधून काहीतरी घडलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की शासनाने यापुढे अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, म्हणजे भविष्यामध्ये अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. या प्रश्नाला धरूनच दुसरा प्रश्न मी विचारतोय. नेहमीच वादग्रस्त ठरलेले संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक अपशब्द उच्चार केलेला आहे, त्याकडे कसं बघताय आपण? कसं आहे की संभाजी भिडे हा या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. संभाजी भिडे हे नेहमी या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह असतात आणि नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणं हा त्यांचा उद्योगच आहे. मला वाटतं त्यांनी कालच असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते. आता या संभाजी भिडेंचा धंदा काय? या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या काही तरुणांची डोकी भडकवायची, त्यांना चुकीचा इतिहास सांगायचा आणि तो चुकीचा इतिहास त्यांच्या डोक्यामध्ये भरवून ह्या ज्या आता आपण बघतोय ज्या दंगली घडतायत ती हे सगळं ह्याच्या मागचे हेच मास्टर माइंड आहेत. पण मला असं वाटतं की या संभाजी भिडेला मेंटल हॉस्पिटलमध्ये जमा करणं हे गरजेचं आहे. त्याचं वय पण झालंय आणि आता तो काही बरळायला लागलाय, त्यामुळे शासनानेच त्याला त्या मेंटल हॉस्पिटलला जमा करणं आवश्यक आहे. मला वाटतं पाठीमागे सुद्धा तो अशाच पद्धतीने या आपल्या इंदापूरमध्ये येणार होता, त्यावेळेस सुद्धा या फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला या ठिकाणी विरोध केला, त्याविषयी इंदापूरमध्ये त्यांना येऊ दिलं नाही. या अशा जातीय दंगली भडकवणाऱ्या लोकांना, महापुरुषांच्या विषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या लोकांना शासनाने त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे, यांच्यावरती योग्य त्या कारवाई केल्या पाहिजे. भैयासाहेब, मागील काही दिवसामध्ये या ठिकाणी आमदारकीच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपण स्वतः आमदारकी लढवणार होता, इच्छुक होतात, परंतु तुम्ही स्वतः माघार घेऊन आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा दिलात. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये
हर्षवर्धन पाटलांचं वातावरण होतं, तरी देखील तुम्ही पाठिंबा दिल्यामुळं आमदार दत्तात्रय भरणे यांची सीट लागलेली आहे. तुम्हाला म्हणजे काय आता सध्याला त्यांच्याकडनं काय ऑफर वगैरे आहे का, किंवा महामंडळ किंवा इतर कुठल्या जागेवरती घेण्यास ठरलेलं आहे का तसं काय? आता कसं आहे की त्यावेळीची परिस्थिती ठीक आहे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने स्वबळावरती निवडणुका या राज्यात लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तुम्हा सर्वांना माहिती आहे की राजकीय पक्ष चालवत असताना हे एकामेकाच्या संगतीने जर काम केलं तर अजून आपल्याला लोकांची कामं करण्यासाठी सुद्धा अजून ताकद मिळते त्या ठिकाणी. आणि आपल्याला या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जे काय अन्यायग्रस्त लोक आहेत, जे पीडित लोक आहेत, जे तरुण आहेत, महिला आहेत, यांना आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि त्यांच्या भल्यासाठी आपल्याला काम करायचं. म्हणून कधीतरी आपण असा विचार केला पाहिजे की कुठंतरी जर काय कधी चांगली गोष्ट घडत असेल तर एखाद दोन पावलं मागं सरलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस अजितदादांची आणि दत्तामामांची आणि आमची ज्यावेळेस देवगिरीला मीटिंग झाली त्यावेळेस काही चर्चा झाल्या. त्यामध्ये आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा हे शब्दाला पक्के असणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून आता ते काय आज मी या ठिकाणी बोलू शकत नाही, परंतु आपणा सगळ्यांना माहिती आहे की दादांनी ज्यांना ज्यांना शब्द दिलेत ते पाळलेले आहेत आजपर्यंत. तशाच पद्धतीनं आम्हाला सुद्धा काही दादांनी शब्द दिलाय ते निश्चितपणे पाळतील याची मला खात्री वाटते. त्यामुळं दादा आणि मामा हे शब्दाला जागणारे नेते आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी भविष्यामध्ये दादा काही निर्णय घेतील त्यावेळेस आम्ही त्यांनी वाटचाल करू. आज काही या ठिकाणी ते गोष्टी काही बोलता येणार नाही. कुठला शब्द दिला होता काय सांगता येईल का? प्रत्यक्ष 288 ऐवजी आपण सुद्धा उभा राहिला नाही. त्यावेळेस तुमची आणि अजितदादांची एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये अजितदादांनी तुम्हाला विधान परिषद किंवा महामंडळावर असा काही शब्द वगैरे दिला आहे? मी आता दिला असेल तरी कोणता शब्द होता? कोणता शब्द होता तो? मी आताच आपणाला सांगितलं जनतेपुढे थोड्या दिवसामध्ये येईल, परंतु ते मी अगोदर जाहीर करणं योग्य नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता मामा पण आपल्याच तालुक्यामधून आज कॅबिनेट मंत्री आहेत, वाशिमचे पालकमंत्री झालेत. त्यांना कालच मी पुण्यामध्ये सुद्धा शुभेच्छा दिल्या. तुम्हालाही माहिती आहे मामाही शब्दाला पक्के असतात आणि दादाही शब्दाला पक्के आहेत. आता ज्या काही आतल्या गोष्टी असतात त्या जास्त काही बोलता येत नसतात. त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये दादांनी शब्द पाळल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे दिसल्याशिवाय राहणार. आता लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या तिन्ही इलेक्शन आता लवकरच लागतील. यामध्ये आपल्या पक्षाचं काय? त्याच्यामध्ये आता जे काही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आता लागतील, नगरपालिका आपल्या इथं पण लागणार आहे, महानगरपालिकांच्या पण निवडणुका आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा जो आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची युती झालेली आहे. त्यामुळं दादांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की इथून पुढं आपण ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये आपण बसून चर्चा करून एकत्रितपणे पुढच्या निवडणुका सुद्धा लढवण्याच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीचं म्हणजे चर्चा आमच्यामध्ये झालेली. भाईसाहेब, शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की अवसर येथील दलितांवरती सौर ऊर्जा प्रकल्पाचं त्या ठिकाणी एक कट कारस्थान रचलं जातंय. जर समजा भविष्यामध्ये ते सौर ऊर्जा प्रकल्प तिथं जर समजा झालाच आणि तुमच्या मागणीला यश नाही आलं तर तुमचं पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरणाजवळची जे काही 100 एकर जमीन होती त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांनी, शेतकऱ्यांनी माझ्याकडं न्यायाची मागणी केली. त्यावेळेस मी सलग 68 दिवस त्या उजनी धरणाच्या गेटवरती बसून त्या ठिकाणी आंदोलन करून त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना न्याय मिळवून दिला. आता या ठिकाणी मी त्या गोष्टीचा सगळा अभ्यास केलेला आहे की साधारणतः त्या ठिकाणी 300 ते 350 एकर जमीन त्या ठिकाणी गायरान आहे. मला असं म्हणायचं की त्या ठिकाणी जर शासनाला जमीन ताब्यात घ्यायचीच असेल, त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प उभाच करायचा असेल तर तो 350 एकर 300 एकर जी काय असेल त्या सगळ्या जागेवरती करायला हवी. अन्यथा मी त्या ठिकाणी करू देणार नाही. म्हणजे एखाद्या गटावर तुम्ही जर का अन्याय करणार असाल, एखाद्या समाजावर अन्याय करणार असाल तर ते मी होऊ देणार. त्या ठिकाणी काही करायची तयारी आली, तुम्हाला माहित आहे माझी आंदोलनं कशी असतात, काय असतात,
मी त्या ठिकाणी गप्प बसणार नाही हा एकच शब्द आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बरंच काही दडलेलं असतंय. पण त्या ठिकाणच्या असणाऱ्या म्हणजे जे काही दलित बांधव आहेत यांना 100% न्याय त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न निश्चितपणे करेन. मागच्या वेळेच्या दांड आंदोलनाची घ्यावा लागेल का ती? समोरची ज्या पद्धतीने चाल करतात त्या पद्धतीने आपले आंदोलन असतात. तुम्ही दांडा आंदोलनाची आठवण करून दिली. सोलापूर जिल्ह्यातनं काही सुपारी बांधर आपल्या इंदापूर तालुक्यात येणार होते म्हणून ते दांडा आंदोलन मला करावं लागलं होतं. पण ते सुपारी बहादरासाठी होतं. जर का खरोखर एखाद्या अन्यायग्रस्तासाठी जर इथं येऊन आंदोलन एखाद्याने केलं तर त्याचं पण आपण स्वागत करू, त्याला पण आपण पाठिंबा देऊ. पण सुपाऱ्या घेऊन जर का एखाद्याच्या विरोधात कोण करणार असेल तर वेळ प्रसंगी दांडा आंदोलन पण आपण पहिलं केलेलंच आहे. आताही करायला काही अडचण नाही. फक्त त्या ठिकाणी अन्याय मात्र मी कुणावरती होऊ देणार. एवढाच शब्द मी या आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा विजय असो. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा विजय असो. संजय भैया आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय भैया आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.